थेट ऑन गोईंग मॅच कडे. या ठिकाणी आपण पाहतोय 5 षटकांचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधात जांताराजा बदलापूर संघ. टॉस जिंकला ओम कोंडेश्वर भोज संघाने. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कालच्या दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये आणि आज दिवस क्रमांक 2 आणि ही दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने जे स्वयंसेवक म्हणून काम पाहतात त्यांचे भाविक राऊत असेल, रुद्र राऊत, पंचांचा ग्रीन सिग्नल, ऋतिक चतुर्वे आणि सोहम टेंबे या चारही यंगस्टर खेळाडूंचं या ठिकाणी आपण स्वागत करू. पहिलाच बॉल यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने चालला. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीप मध्ये ज्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलंय. इजाज त्या ठिकाणी होते. अगदी आपण पाहतोय स्वतःला स्ट्रेच करत असताना हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. षटक क्रमांक पहिला विलासच्या खांद्यावरती देण्यात आले. मॅन्डेटरी पावर प्ले मध्ये आपण पाहतोय चांगली स्पर्धा. जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. षटक क्रमांक पहिला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सध्याच्या घडीला शंकर पाटील. गोलंदाज सज्जा विलास ओव्हर द विकेट ने यावेळेस आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज अँड टेकन. मोठी विकेट आपण पाहतोय मैदानावरती. इथे मळत असताना गोलंदाज विलासला बडी मछली जाल में फंस चुकी है. फर्स्ट इनिंगला जशी सुरुवात झाली एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्यात आले आणि लगेचच पहिला धक्का दिलाय तो ओम कोंडेश्वर भोज संघाला. फलंदाज बाद. क्रीडा मंडळ कासगाव या संघाने आयोजित केलेली स्पर्धा आहे. मैदानाच्या आतमध्ये जांताराजा बदलापूर खेळतोय. कुठेतरी हे कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दाबांचा विचार केला तर पहिली मोठी विकेट मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतो विलासला. आत्मविश्वास त्याचा कुठेतरी दुणावलेला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर लगेचच त्याला विकेट मिळाली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली तर मात्र गोलंदाज आपण पाहतोय चांगली कामगिरी करतात. चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी त्यांनी करून दिलेलं आहे. कौतुक व्हायला हरकत नाहीये गोलंदाज विलास. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जसा विशाल भारती आलाय त्याला सुद्धा फटका खेळण्यासाठी भाग पाडलाय. लॉंग ऑफच्या दिशेने इजाज येत आहे. डाऊन दी बॉल एक सुंदर सेल त्यांनी टिपलाय. आणखीन एक धक्का लागेल ओम कोंडेश्वर भोज संघाला. गोलंदाज बाद. थँक्यू. अगदी आपण पाहतो 2 मोठे धक्के देण्यात आलेले आहेत. याच दरम्यान आमचे ऑफिशियल स्कोरर सुमित राऊत आमच्या समवेत जॉईंट होत आहेत. त्यांचं आपण स्वागत करू कारण एक चांगले दर्जेदार गायक सुद्धा आहेत. राहुल सर आपण त्यांची चर्चा मागच्या सत्रामध्ये जरूर केलेली आहे. एक चांगली आपण पाहतोय शब्दांची मांडणी त्यांच्या वतीने करण्यात आली होती. त्यांच्या समवेत मिलिंद राऊत यांचं आपण विशेष कौतुक करू. चर्चा या संपूर्ण 5 दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये होणार आहे. या 2 गायकांची धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय 1 असताना 2 विकेट्स लवकर गमावलेत ते भोज संघाने. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. बॉल सल्ला ऑन साइडला. प्रथमेश देसलेच्या बॅट मधून बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त फ्लिक केलाय. बॉल सीमा पार. मिळतील धावा 6.
या दरम्यान सन्माननीय सचिनजी मोरे आणि सन्माननीय किशोरजी देसले यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण या मंचावरती दीपक राऊत आमचे अत्यंत जवळचे मित्र त्या माचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय समोर कळलेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे ती क्षेत्र मोकळं पाहिलं होतं कदाचित, परंतु अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. इथे मिळेल सिंगल धाव. इजाज आपण पाहतोय भरपूर सारी मेहनत जाणता राजा बदलापूर संघासाठी या खेळाडूने केलेली आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये दुपारी आपण त्यांचा एक सामना पाहिला. जय कोलंबो माता शेलू या स्पर्धेमध्ये छत्रपती चषक चालू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल झाला. तिथे कुठेतरी पराभव त्यांना पत्करावा लागलेला. ऑन साइडला तिथे मात्र अगदी आपण पाहतो अपयश पदरी पडले, परंतु या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांना करायची आहे हे ठाऊक आहे. आणि आणखीन एक झेल टिपला इजाजने. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागलाय टीम ओम कोंडेश्वर भोज. संख्येवरती आपण पाहिलं तर तिसरा धक्का लागलेला आहे. खऱ्या अर्थाने या क्रीडांगणाशी नातं भोज संघाचं फार जवळच आहे. 98 धावांचा विक्रम याच क्रीडा नगरीमध्ये या संघाच्या वतीने करण्यात आला होता आणि तो संघ आपण पाहतोय सध्या थोडस कुठेतरी बॅकफुट वरती आहे. एका पाठोपाठ फलंदाज बाज होतात. शंकर पाटील बाद झाला, त्यानंतर विशाल भारतीला माघारी परतावं लागलं आणि आता श्रीपत कडाळी सुद्धा मात्र परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. योगेश पाटीलचा खेळ सर्वांना ज्या ठिकाणी आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांची मनं या खेळाडूकडे लागली असेल, कारण चांगली बहादर इनिंग साकारली होती योगेश पाटीलने, परंतु आता त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे या मॅचमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतो पहिले संपन्न झाले. गोलंदाज बॉलिंग टाकवरती विलासने अप्रतिम षटक हाताळलं. त्याने 3 विकेट्स आपल्या संघाला संपादित करून दिल्या अवघ्या 8 धावा खर्च करत. आणि आता गोलंदाज येत आहेत जियाद खान षटक क्रमांक 2 मध्ये. खेळाचं पहिलं सत्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चिंटू बॅटचा संपर्क नाही आहे. प्रथमेश देसलेच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय, परंतु आता त्याला सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे. चांगली स्पर्धा आणि या चांगल्या स्पर्धेचे आपण पाहतो चांगले दर्जेदार आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील. सातत्याने आपण पाहतो या प्रभागाचा या विभागाचा विकास आणि अगदी आपण पाहतो त्यांचा सर्वांगीण ध्यास आहे. बघ आदरणीय किरण शेठ राऊत असतील, आदरणीय हरीशजी राऊत असतील, अगदी आपण पाहतो जे समाजसेवक आहेत सौभाग्यवती हर्षदाताई राऊत, सरपंच ग्रामपंचायत कासगाव आणि सौभाग्यवती सुवर्णाताई राऊत ज्या मात्र जिल्हा परिषद सदस्य होत्या ठाणे अर्थ व जल समीकरण समिती ठाणे, हे सुद्धा पद त्यांनी भूषवलेलं आहे. चांगली कामगिरी आहे. राजकारणामध्ये असेल, समाजकारण असेल, विविध क्षेत्रामध्ये आपण पाहतो अग्रेसर असणारे नाव आहे किरण शेठ राऊत. धाबत संख्या धाव फलकावरती षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. चर्चा आपण करत राहू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता एक चांगलं दर्जेदार क्रीडा नगरी या ठिकाणी कासगावकरांची. षटक क्रमांक आपण पाहतोय 2. जियाद चांगली गोलंदाजी करतात. 10 धावा धाव फलकावरती आहेत. क्रिकेटची दर्जेदार स्पर्धा, क्रिकेटची पंढरी. ओ या दरम्यान आपण पाहतोय फुल लेनचा बॉल, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. जणू काही आपण पाहतोय गोपनी सारखी बाट फिरवली होती. हेलिकॉप्टर अगदी स्ट्रोक खेळायचा होता, परंतु तिथे जमलं नाही आहे. विकास भारतीला डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना जियाच्या विरोधात चांगली गोलंदाजी आपण पाहिली जियाची. बॅटिंग करत असताना अष्टपैलू खेळाडू सुद्धा तुम्हाला जियाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. एक बदलापूर संघ नुकताच परास्त झालाय आणि आता दुसरा बदलापूर संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ जे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये कुळगाव वर्सेस दामत ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार. एका बाजूला फुरम नझी यांचा संघ असणार तर दुसऱ्या बाजूला अविनाश भुईर, असे 2 दिग्गज संघ. एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट तुम्ही पाहणार आहात. गोलंदाज आपण पाहतो जियाद, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, राईट मोर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमा पार. मिळतील धाबा 6. आणखीन एक षटकार. एक नंबर चर्चा आहे त्याची जगभर. गाजव चषक एक नंबर चर्चा आहे त्याची जगभर. जनता राजा संघाची थँक्यू षटकाराला. आणि या षटकाराने धाबा धाव फलकावरती 17 आहेत. शेवटचा या ठिकाणी चेंडू शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला प्रथमेश जीत राऊत आणि अर्णव राऊत या स्पर्धेचे छोटे आयोजक आहेत. त्यांचे आपण वेलकम करू, स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. या दरम्यान थोडंसं फंबल क्रिकेट सेकंडचा कॉल आणि 2 धाबा घेण्यात आलेले आहेत. थोडे थांबले, पॉज केला, त्यानंतर मात्र पाहिलं की येथे धावा येत आहेत आणि मात्र धाव घेण्याचा प्रयत्न प्रथमेश देसले आणि त्याच्या साथीनं विकास भारती यांनी केलेला आहे. संघाची धाबत संख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 19 धाबा. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल अगदी बैलगाडा क्षेत्रातील देव मोठा लक्षा यांचा जे टॉस बॉक्स आहे ते तुम्ही पाहतायत. यानंतर अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत सन्माननीय किरण शेठ राऊत आणि सन्माननीय हरेशजी राऊत. परंतु त्यांच्या पाठीमागे जी आपली मंडळी तुम्हाला पाहायला मिळेल जाणता राजा कासगाव गावाचे जे मात्र आयोजक आहेत समाधान खांबाळे असतील, सुधाकर राऊत असतील, वैभव चतुरे, सुमित राऊत, महेश राऊत, रुपेश राऊत, क्रिश राऊत, विघ्नेश खांबाळे, मनोहर खांबाळे, रवी खांबाळे, हर्षद टेंबे, जयेश टेंबे, राजेश खांबाळे, नवनाथ राऊत, बारक्या राऊत, प्रफुल्ल चतुरे, हेमंत राणे, राज राणे, हर्षद राऊत, राज खांबाळे, मिलिंद राऊत, गुड्डू राऊत, आदित्य गायकवाड, प्रतीक राऊत, साहिल वसे, सोहम लहाने, जय टेंबे, दीपेश गायकर, भावेश टेंबे, मनोहर मसने, विश्वनाथ भोईर, साहिल बसकर, सुमित मसने, नैतिक या सर्वच खेळाडूंची अफाट मेहनत आहे. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो ना, तसंच किरण शेठ राऊत आणि हरीजी राऊत यांच्या मागे या सर्व मंडळीचा हात आहे. विवेक फुलोरे हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. बदलापूर गावातून आपण पाहतोय सातत्याने शुभेच्छा येत असताना शुभेच्छांचा वर्षाव. विवेकजी फुलोरे आपले मनपूर्वक स्वागत. ओ कबरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता कुणाल पेनकरच्या विरोधात. या ठिकाणी घडलंय काय, चुकीची कॉलिंग. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धाव बादच्या रूपाने परतावा लागेल विकास भारतीला. मैदानाच्या मध्ये या डावाची जिम्मेदारी घ्यायची आहे, परंतु या ठिकाणी मात्र विचलित घडलंय. फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. धाव बादच्या रूपाने आणखीन एक धक्का लागलाय. टीम ओम कोंडेश्वर भोज संघाला फलंदाज बाद. पाहतोय बदलापूरचे सर्वच आमची जे मंडळी खऱ्या अर्थाने मित्रपरिवार, मग प्रसादजी पिसेकर असतील, विवेकजी फुलोरे असतील, दिनेशजी भगत असतील, राजेंद्र बाळी असतील, या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आपण करणार आहोत. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. गोलंदाज जसा केपी मैदानावरती आला कुणाल पेनकर. पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय 2 धावा घेण्याचा मानस होता, परंतु या ठिकाणी तो अंगलट आलेला आहे. या दरम्यान सन्माननीय विनोदजी देसले यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑल साइडला वॉट स्ट्रोक प्रथमेश देसले आपण पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. एक हाती किल्ला लढवत असताना भोज टीमचा अर्थात सोनू मैदानावरती धडकतोय. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील आणखीन 6. थँक्यू सो मच आदरणीय रणजित ठाणगे साहेबांचं आणि धनेश ठाणगे साहेबांचं आपण करूया स्वागत या कासगाव चषकामध्ये. सलग आपण पाहिले तर स्वस्तामध्ये बाद होणारे रोशन संते सर फलंदाज आपण पाहिले. एकंदरीत 4 फलंदाज होते आणि आता मात्र जिम्मेदारी घेण्यासाठी कोण पुढे येत नाही, परंतु मैदानावरती आपण पाहतो जी जिम्मेदारी घेतली आहे या डावाची ती अर्थात प्रथमेश देसले सोनू यांनी. आणि सोनू हेच सांगेल ओम कोंडेश्वर भोज संघाला तुमचा माझ्यावरती भरोसा नाही का. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. गोलंदाज सज्जे केपी आणखी एक चेंडूला उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडे खडे स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार. बिग 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 लॉंग वे षटकार.
आदरणीय प्रमोद शेलके साहेबांचं आणि प्रेम वजे साहेबांचं आपण आणि करूया आणि संदेश राणे साहेबांचं आपण करूया स्वागत या कासगाव चषकामध्ये. 32 धावा धाव फलकावती. अगदी आपण पाहतो 5 षटकांमध्ये किमान 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, कारण सुरुवातीला संघाची स्थिती अत्यंत नाजूक अवस्थेमध्ये होती आणि आता मात्र धावा येत आहेत. 28 धावांवरती नाबाद खेळतोय अवघ्या 9 बॉलमध्ये. मैदानाच्या मध्ये प्रथमेश देसले त्याच्या उंचीचा त्याला फायदा मिळत असताना मैदानाच्या मध्ये त्याच्या साथीनं दाखल झालाय योगेश पाटील. एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. धावा धाव फलकावती 32, लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू स्टील 2 टू गो. तिसरं षटक मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज कुणाल पेनकर वरती सुद्धा आक्रमण करण्यात आलंय. या षटकामध्ये एक सांघिक यश जरूर मिळालं. विकास भारती बाद झाला, परंतु मैदानावरती योगेश पाटील आलाय. या दरम्यान आपण पाहतोय 7 स्टार केबल नेटवर्क राजाबाई आणि महेश बोराडे यांचं विशेष कौतुक, कारण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जसं आपण या ठिकाणी पाहतोय ओमसाई स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून युट्यूबला दाखवण्यात येते, परंतु घरी बसल्या सुद्धा प्रेक्षकांना आपल्या केबलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेता येईल. अगदी लाईव्ह सिटी मुंबई असेल, नवी मुंबई असेल, पनवेल, उरण, खोपोली, कर्जत, त्यानंतर नेरळ, कासगाव, गोरेगाव, शहापूर, नाशिक, संभाजीनगर आणि मालेगाव या विभागात सुद्धा ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. 95 चॅनल नंबर केबल वरती सुद्धा तुम्ही पाहू शकता. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऑल साइडला फुल टॉस बॉल, आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश पाटील आपल्या नावाचा परिचय देत असताना पहिलाच बॉल वरती स्वागत केले. गोलंदाज कुणाल पेनकरचं बॉल सीमा पार षटकार. कासगाव चषक लय भारी. थँक्यू. आणि आता अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 13ची सरासरी. आता मात्र एक चांगली धावसंख्या प्रबुद्ध म्हणावी लागेल. सुरुवातीला 2 षटकांमध्ये अडखळत सुरुवात केली, परंतु त्यानंतर मात्र काय जबरदस्त गेअर चेंज करण्यात आलाय आणि इथे धाबांचा आपण विचार केला तर आता मात्र अक्षरशः बनवा लागलेला आहे. 39 धाबा आहेत. ओरिजिनल नारायण ढाबा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल, जे मात्र आपण नुकताच कुक पाहिले. सुनील पवार असतील आणि मुरबाडे मामा यांचं सुद्धा विशेष कौतुक. विहंगम दृश्य या क्रीडा नगरीचा अफलातून आहे. काय जबरदस्त प्रेमात पडणारी ही आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल आणि अत्यंत सुंदर सजवण्यात आलेलं आहे. पूर्णपणे भगवमय वातावरण आहे आणि या भगवमय वातावरणामध्ये चालू असलेली ही दर्जेदार स्पर्धा जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक. अगदी गावाच्या नावाने या करंडकाला नाव देण्यात आलेलं आहे. अत्यंत सुरेख स्पर्धा आपण पाहतोय, परंतु या चषकावरती नाव कोणता संघ कोरेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या दरम्यान नंदू भुईर या संपूर्ण क्रीडा नगरीचा आढावा घेतात, भौगोलिक परिस्थिती जाणून घेतात. तसेच आमचे श्री गणेश देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष पप्प्या टेंबे यांचे आपण स्वागत करणार आहोत. जाऊया मागच्या दिशेने. 13ची सरासरी या ठिकाणी राखण्यात आलेली आहे. 39 धावा धाव फलकावती आहेत. शेवटचे 2 षटक यावरती अधिराज्य गाजवेल का टीम ओम कोंडेश्वर भोज की जाणता राजा बदलापूर, याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. या दरम्यान सन्माननीय राहुल राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज येतात पुन्हा एकदा जियाद खान, ज्याने षटक क्रमांक 2 हाताळला होता. 11 धावा खर्च केल्या होत्या असा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला बॉल बॅटची आतली कडा लागली आहे. स्वतःवरती नाराज आहेत प्रथमेश देसले. इथे मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. अगदी आपण पाहतो क्रिकेटमध्ये एक डॉट बॉल आला तेव्हा मैदानाच्या आतमध्ये थोडीशी भयान शांतता पसरली आहे, परंतु चौकार षटकार आला ना तेव्हा तुम्हाला आतषबाजी सुद्धा पाहायला मिळाली. टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळालेला आहे. आणि आता आपण पाहतो दोन्ही संघाचे पाठीराखे तितक्याच संघाने अगदी आपण पाहतो तितक्याच ताकदीने संघाच्या पाठीशी उभे आहेत. हो, यावेळेस आपण पाहतोय पायचीत पकडले, क्लीन प्लम पकडत असताना आपण पाहतोय खात्रीशीर बाळा माने सर आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. LBW फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. टीम ओम कोंडेश्वर
भोज संघाला. फलंदाज बाद. हे सारं आयोजन कासगाव आल्या ग्रामस्थ मंडळाचं कोण करणार थँक्यू. अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेट मिळाली. जियादने मात्र चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. याच दरम्यान ग्रामीण क्रिकेट बदलापूरचे बाहुबली अर्थातच अविनाश भुईर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 39 धाबा फलकावती आहेत. 39 लॉस ऑफ 5 विकेट्स. चौथ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. हळूहळू प्रेक्षकांची सुद्धा रीग लागली या क्रीडा नगरीमध्ये. भरपूर सारे प्रेक्षक उपस्थित होतात. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. अगदी आपण पाहतोय दुसऱ्या रात्रीमध्ये, दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. ओव्हर द विकेटने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कबर पॉइंटला उपस्थित आहे विलास आणि इथे मात्र मिळेल एक सिंगल धाव. षटक क्रमांक 4 चा खेळ चालू आहे. या दरम्यान भालचंद्र शेळके साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने बदलापूर वांगणी असोसिएशनचे संस्थापक महेंद्र धुळे यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. स्वागत आहे आपलं महेंद्र धुळे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. धावसंख्या धाव फलकामध्ये 41, 41 लॉस ऑफ 5 विकेट्स. चांगली गोलंदाजी होती आणि आता मैदानामध्ये आपण पाहतो जियादने काय कमबॅक केलंय. अद्यापपर्यंत 1.3 हे षटक त्याच्या वतीने हाताळण्यात आलेलं आहे. 13 धाबा खर्च केल्यात. 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली आहे गोलंदाजी करत असताना. ओ योगेश पाटील साठी हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळालाय. स्पॉट कडे पाहत राहिले. टप्पा पडल्यानंतर एक्झॅक्टली बॉल इथे मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक आणि आता धाबा फलकावरती स्थिर पाहायला मिळतात. मी मगाशी सांगितले किमान 50-55 जरी धाबा बनवण्यात आल्या ना प्रबुद्ध, तर या मॅच मध्ये फायटिंग टोटल बनू शकते आणि नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. ओ पुढे सरसावलेत आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतात. कमालीचं षटक आहे. गोलंदाज जियाद खानच्या वतीनं जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यावायला हरकत नाहीये जियाद खान साठी. मी जेव्हा जेव्हा जियाद मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना तेव्हा तेव्हा आम्ही आवर्जून उल्लेख करत असो, भाई हे जियाद नाही हे जल्लाद आहे. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतात उपस्थित आहेत आणि तिथे झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल योगेश पाटीलला सुद्धा माघारी. आणखीन एक धक्का. फलंदाज झाला बाद आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक 4 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. धावा फलकावरती 41 आहेत. 41 6 विकेट्स लवकर गमावलेत. मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना ओम कोंडेश्वर भोज संघाने. ओम कोंडेश्वर भोज संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात पाठीराखे म्हणून. सातत्याने आपण पाहिलं तर भगवान काका धुळे यांचं विशेष आपण कौतुक करू आणि स्वागत करू या मॅचच्या वतीनं. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतो. अंतिम षटकामध्ये शेवटचा 5व्या क्रमांकाचं षटक गोलंदाज इरफान बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक डीट ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला प्रमोद देसलेत. नॉन स्ट्राईक एंडला यश प्रमोद देशमुख आणि यशला तुम्ही पाहतात नॉन स्ट्राईक एंडला. शेवटचं अंतिम षटक आहे. जांताराच्या बदलापूर संघाला कोण विसरेल. गतवर्षी कासगाव चषक या संघाने उचललं होतं. राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, त्याला मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. रिले कॅच जबरदस्त आपण पाहतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपण्यात आलेला आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. रिप्ले मध्ये आपण पाहतोय कदाचित आम्ही रिले झेलचा या ठिकाणी अनाउन्समेंट केलं, परंतु माफ करा
या ठिकाणी सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी करण्यात आलाय. या दरम्यान आमचे ओमकार जाधव यांना तुम्ही पाहताय सरकार, बारक्या असतील बारक्या कांबळे त्यांचे आपण स्वागत करू. सिद्धेश नाही आहेत कदाचित आपण पाहतो महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी यांची स्पर्धा सुद्धा सध्या बारामतीला चालू आहे आणि तिथेच सिद्धेश सुद्धा असतील, कारण साई मसने जे शेलूचे आहेत ते सुद्धा त्या स्पर्धेसाठी रवाना झालेले आहेत. खेळाडू कक्षाच्या बाजूला जे मात्र पाठीराखे असतील प्रेक्षक असतील ते मात्र जास्त तिथे थांबू नका, विनंती राहील अशी सूचना आयोजकांची येते. यावेळेस ऑन साइडला फटका खेचलाय पुन्हा एकदा इजाज आणि या इनिंग मधील हा तिसरा झेल इजाजने मात्र टिपलेला आहे. फलंदाज बाद. या सत्रामध्ये आपण पाहतो या ठिकाणी धाबांचा विचार केला तर 41 धाबा आहेत. सुरुवातीला अडखळ सुरुवात, त्यानंतर मात्र यश ला तुम्ही पाहणार आहात मैदानाच्या आतमध्ये धाबांची गती थोडीशी कमी आहे, धाबा बनवावा लागतील कारण शेवटचे काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. या 5 षटकांमध्ये किमान 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आता करावा लागणार आहे. टॉस जिंकून या ठिकाणी बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेण्यात आला. कदाचित तो निर्णय चुकला तर नाही ना असं म्हणायला हरकत नाही आहे. त्याच्याबद्दल थोडीशी शहानिशा करतील ओम कोंडेश्वर भोज संघाचे खेळाडू. कॅप्टनने सांगितलं टॉस जिंकला मी प्रथम बॅटिंग करू, चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आणि आता तसा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. सुरुवात आपण पाहतोय जसा पत्त्यांचा बंगला कोसळतो ना तसा मात्र डाव कोसळताना पाहायला मिळाला. एकंदरीत 8 विकेट्स त्यांनी गमावलेत 42 या धावसंख्येवरती. राऊंड विकेटने इरफान. ओ या दरम्यान हा चेंडू सुद्धा आपल्याला चांगला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय, यशला संभ्रमात टाकणारा हा चेंडू होता. धावा स्थिर आहेत 42 धावा. ऑन ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो बॉल चालला डीप मध्ये अलॉंग द कार्पेट. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे, कदाचित 2 होऊ शकणार नाही आहे कारण एक भारदस्त शरीर अगदी आपण पाहतो यश त्या ठिकाणी त्याला एकच धाव घेण्यासाठी ते कम्फर्टेबल आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला दामट टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय गावदेवी कुळगाव. या 2 टीम मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. 43 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतो 5वा देखील संपन्न झालेले आणि 43 धाबा धाव फलकावरती आहेत. 44 धाबांचं लक्ष, एक मापक लक्ष 5 षटकांमध्ये ठेवण्यात आलंय. ती टीम जांताराच्या बदलापूर संघासमोर. टॉस साठी आपण इन्व्हाइट करू. चला गावदेवी कुळगाव राज क्रीडा मंडळ आणि त्यांच्या विरोधात दामट टीमचे कॅप्टन फुरमबाई नझे. दामट चषकाचे एक जबरदस्त आयोजक सुद्धा आहेत आणि चांगली स्पर्धा दामट नगरीमध्ये सातत्याने प्रत्येक वर्षी भरवण्याचा प्रयत्न फुरमबाई नझे करत असतात आणि याही वर्षी तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळाली. अजून एक नाईट तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजक सुद्धा फुरमबाई नझेच आहेत. आय थिंक सो आमदार चषक ती स्पर्धा होणार आहे आणि कमिंग सून हे सुद्धा बॅनर सध्या जास्तीत जास्त व्हायरल होत आहे. 44 धाबांची गरज आहे. द्वितीय सत्राला मात्र सुरुवात होईल. कॉमेंट बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू. मी तुर्तास थांबतो आणि या ऐकूया कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करत असताना पुढे एकदा या स्पर्धेला लीड करणारे एक चांगले कॉमेंटेटर आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशनजी संते सर यांचा आभार. धन्यवाद.
चला आपण टॉस करूया. दोन्ही संघाने घेत आहेत. राहुल चव्हाण सर आपण 1 मिनिट या. राहुल चव्हाण सर आपण टॉस घेऊया. चला कुलगाव आणि दामत या दोन टीममध्ये सामना असेल. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना खुरम यांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. ज्ञानेश्वरजी टेंबे यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. ज्ञानेश्वरजी टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतो. या मॅचचा खरं तर 2 ताकदवर टीम तुम्हाला पार मिळतील. एका बाजूला बदलापुराचा संघ हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि दुसऱ्या बाजूला नेरळ परिसरातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दामत खुरम हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टेलचा कॉल आणि आला हेड. साहेबांपर्यंत आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकला टीम दामत संघाने निर्णय कळवायचा आहे. तुम्ही देखील एक मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहात. 3री रजनी क्रिकेट स्पर्धा तुमची आम्हाला जरूर पार मिळणार आहे. परंतु इथे आल्यानंतर कसं वाटलं? हे चांगला गिरवून चांगला झाले आणि आता आमदार चषक आमचा याशी चांगला करायचा प्रयत्न करू आम्ही. काय म्हणाल, समोर मोठा संघ आहे. खरं तर काल तुम्ही शेलूची स्पर्धा खेळले, तिथे देखील चांगला क्रिकेट तुमचा झाला. परंतु बदलावर तर एक नामांकित संघ समोर आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? माझी काय छोटी टीम बनवली मी, पण जेवढा चांगल्या टीमच्या संधी खेळतो तेवढा जरा पोलांचा कॉम्प्लेट चांगला वाटतो ना. गोरेगावला आम्ही यांच्या संधी हारलो, पण खेळायला चांगला वाटतो चांगल्या टीमच्या बरोबर. थँक्यू सो मच. शुभेच्छा असतील. आपल्यासोबत कुळगावचे बाहुबली आहेत. काय म्हणशील अभि, टॉस गमावला, निर्णय महत्त्वाचा होता. हो नक्कीच टॉस महत्त्वाचा होता. आज कोणकोणते संघ इनॅक्शनमध्ये असतील? कोणकोणते खेळाडू इनॅक्शनमध्ये असतील? सर्व खेळाडू आहेत, फक्त सिद्धेश आणि अमित नाही आहे. काय म्हणशील, अमित नेहमीच संघाला लीड करत असतो, त्याची कमी भासेल आज? नक्कीच आम्ही त्याची कमी भासून देणार नाही. म्हणजे टीमसाठी आज आम्ही प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धेचं आयोजन तर खूपच छान आहे आणि कासगाव म्हटलं तर आम्हाला स्वतःहून दरवेळेस कॉल करतात का खेळण्यासाठी का तुम्ही या म्हणून, कारण की त्यांचं आयोजन पण चांगला असतो आणि त्या किरणदादा सुधाकर हे सर्वांचा सहकार्य आम्हाला असतो. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकला टीम दामत संघानं आणि निर्णय त्यांचा पोहोचला आमच्यापर्यंत क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम कुळगावला. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये जोडली जातील रोशनजी संती सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. सागर देशमुखने सुरुवात षटकाराने केली आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. फलंदाज झाल्या बाद सागर देशमुख. बॅक टू द पवेलियन. हर्ष राऊत पॉवरफुल संघाच्या पाठी खंबीर, संघाच्या पाठी खंबीर, संघाच्या पाठी खंबीर. समाजसेवेची दादाला वादा, दादाचा स्वभाव दिलदार, दादाचा स्वभाव दिलदार, दादाचा स्वभाव दिलदार. हर्ष थँक्यू सो मच. इरफान येत आहेत नवीन फलंदाज. हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय या कासगाव चषकाचं. किरण शेठ राऊत आणि हर्ष शेठ राऊत साहेबांच्या नावाचं गुणगान गाण्यार हे गीत आपण ऐकलं. यावेळेस पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. इरफान आणि फलंदाज आपण पाहतो यावेळेस सेफ आहेत. धावसंख्या 7:44 धावा बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. ड्राईव्ह करतात डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित वाईडिश लॉंगॉनला आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. जांतराजा बदलापूर गाव आणि ओम कोंडेश्वर भोज या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. लाऊड अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे. येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/8. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 36. या मॅचमध्ये जांतराजा बदलापूर
या टीमला. ग्रामस्थ मंडल कासवकरांची साथ लाभली चषकाला. ग्रामस्थ मंडल कासवकरांची साथ लागली चषकाला. कासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. जनता राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला. कासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. जनता राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला. धावसंख्या आहे 8. नवीन गोलंदाज योगेश येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. जांतराजा बदलापूर गाव या टीमला. सागर देशमुख नक्कीच खूप लवकर बाद झालेत. षटकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवरती ते देखील बाद झाले. आदरणीय नामदेव बैकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. योगेश पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसलाय. येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 9. जिंकण्यासाठी 35 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती आणि 5 षटकांमध्ये फक्त 43 धाव बनवल्या. ओम कोंडेश्वर भोज या टीमने बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट इनफिल्डच्या वरून कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो डीप मधून. लॉंगनला क्षेत्ररक्षक घेतील चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 चेंडू बनवायच्या धावा 30. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे बदलापूर गाव या टीमने. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. नक्कीच फिल्डर आहे 30 या सर्कलमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या आहे 15. धावसंख्या आहे 15. 21 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते आणि येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी योगेश करतायत. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये विशाल भारतीने 8 धावेंचं षटक हाताळलं होतं. एक फलंदाज देखील बाद केला होता. त्याचप्रमाणे याही षटकामध्ये गोलंदाजी करतायत योगेश. एक चौकार आलाय या षटकामध्ये. फुलर लेनचा चेंडू आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या यस लेग बायच्या स्वरूपात एकदम ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये कमबॅक झालंय ओम कोंडेश्वर भोज या टीमचं, कारण की 44 धावा डिफेंड करायच्या आहेत. ओम कोंडेश्वर भोज या टीमला गोलंदाजी ही चांगली आहे. भोज या टीमची गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 22. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. नावाची चर्चा शिव जगभर झाली.
घरच्या बैल फेमस त्यांचा गाजलाय साऱ्या महाराष्ट्राला घरच्या बैल फेमस त्यांचा गाजलाय साऱ्या महाराष्ट्राला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेले हे नाव आहे आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचं. कारण की मोठ्या लक्ष्याने एक काळ गाजवलेला आहे. 500 पेक्षा जास्त बिंजोडचा मानकरी आहे. चेंडू द्यायचा आहे, नवीन चेंडू असेल कुणाल सर, आणि चेंडू आपण सुपूर्द करायचा आहे. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 22. या मॅचमध्ये जानतराजा बदलापूर गाव या टीमला हा सामना जिंकण्यासाठी समीकरण सोपं झालंय जानतराजा बदलापूर गाव या टीम समोर. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धाव बनवल्यात. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. विशाल भारती येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक पहिलं नक्की षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. या सेकंड स्पेलमध्ये पहिल्या चेंडूवरती मिल्टेकची की सिंगल, धावसंख्या 1ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. इरफान आणि सैफने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. सेन्सिबल बॅटिंग ते करतायत. पुन्हा एकदा लाऊड अपील करतायत LBWची आणि अपील फेटाळली आहे. मेन पंच आपण पाहतोय फिरोज खान सर आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच बाळा माने सर आणि TV अंपायर DK सर, हे 3 ऑफिशियल पंच या डे नाईट फॉर्मॅटसाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन चुकीची आहे हे सांगत असताना फिरोज खान सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावांत धावसंख्या 1ने पुढे जाईल. 24 जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला डीप मधून. फिल्डर येतील फार वेगाने चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतायत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 26 कारण की सैफ आणि इरफानला माहिती आहे सिंगल डबलने देखील हा सामना आम्ही सहज जिंकू शकतोय. हा आत्मविश्वास जानतराजा बदलापूर गाव या टीमच्या इरफान आणि सैफला आहे. ड्राईव्ह करतायत. फटका चांगला डीप मध्ये स्क्रीन समोर, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27 27 धावा. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलंय जानतराजा बदलापूर गाव या टीमने. ओम कोंडेश्वर भोज या संघाला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय इरफानच्या बॅटमधून. संख्या 33 धावा जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालं. ड्राईव्ह केलं गॅप मधून, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावांची गरज आहे जानतराजा बदलापूर गाव या टीमला. नक्कीच संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी पाहायला मिळते. जानतराजा क्रीडा मंडळ कासगाव आणि आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरेश शेठ राऊत यांच्या माध्यमातून कासगाव चषकाचं आयोजन. चर्चा झाली अशी जगभर. राजा संघाने ठेवला एका गावच्यासाठी 1 नंबर. राजा संघाने ठेवला एका गावच्यासाठी 1 नंबर. राजा संघाने
थँक्यू सो मच. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण सोपं झालंय. जांताराजा बदलापूर गाव या टीम समोर टार्गेट नक्कीच आता माझं सोपं झालंय, कारण की 10 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा वाईट बॉल. खराब सुरुवात प्रथमेश करतायत या चौथ्या षटकाची. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची अजूनही गरज आहे. हुक करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आलाय हा वाईट बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, त्याला पाठवलाय लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 39. नक्कीच श्री गणेश मानकिवली या टीमची रन मशीन पंकज भोले देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या कासगाव चषकामध्ये उद्या ते इन ॲक्शन मध्ये असतील. या कासगाव चषकामध्ये श्री गणेश मानकिवली या टीमचे एक स्टार फलंदाज आणि स्टार ऑलराऊंडर पंकज भोले यांचा आपण करूया वेलकम. 5 धाव बनवायचे आहेत. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करेल का फलंदाज इरफान. स्विच हिट आणि सीमारेषेच्या बाहेर येतोय हा विजयाचा षटकार आणि सामना जिंकलेला आहे जांताराजा बदलापूर गाव या टीमने. अभिनंदन बदलापूर गाव या संघाचं. हार्ड लक ओम कोंडेश्वर भोज या टीमचं नक्कीच अभिनंदन. पुन्हा एकदा सागर देशमुख, कुणाल पेनकर अँड कंपनीचं आपण करूया अभिनंदन. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आहे इरफान, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. पहिल्या इनिंग मध्ये 1 षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवले. आणि सेकंड इनिंग मध्ये 24 धावा नाबाद बनवल्या. इरफान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नामदेव बैकर साहेबांना विनंती असेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया नक्कीच मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक इरफानला, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये. इरफान वेल प्लेड. इरफानला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आणि प्रमोद देशमुख साहेबांना विनंती असेल आपण देखील या. प्रमोद देशमुख साहेबांना विनंती असेल येस आपण देऊया इरफानला मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन इरफान. इरफान आपण या. अष्टपैलू कामगिरी केली इरफानने आणि या सामन्याचे ते मॅन ऑफ द मॅच आहेत. नामदेव बैकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच इरफान. वेल प्लेड अभिनंदन. चला दामत संघ फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. खुरम यांचा संघ आहे आणि इरफान नक्की